मित्रो, BA भाग 2 भूगोल विषयातील पेपर क्रमांक 6 कृषी भूगोलचा हा पहिला प्रश्नसंच आहे। शिवाजी विद्यापीठ परीक्षा प्रारूपानुसार बहुपर्यायी प्रश्नसंच या विषयातील आणि याचबरोबर सागरशास्त्रातील देखील तयार करण्यात आलेले आहेत। या प्रश्नसंचातील प्रश्न शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना देखील उपयोगी पडणारे आहेत। मी डॉक्टर एम एन सुरवसे, माननीय श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले आणि आपण या भागात पाहणार आहोत शिवाजी विद्यापीठ परीक्षा प्रारूपानुसार कृषी भूगोलाचा पहिला प्रश्नसंच। भूगोलातील सर्व विषयातील अशाच प्रकारचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी, भौगोलिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आणि परीक्षेसाठी उपयुक्त अशा स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी हा चॅनल आत्ताच सबस्क्राइब करा। या विषयाच्या परिपूर्ण स्वरूपाच्या अभ्यासासाठी या प्रश्नसंचाबरोबरच या नंतर दिले जात असणारे सर्व प्रश्नसंच किमान 3 ते 4 वेळा पाहणे आवश्यक आहे। मित्रांनो, हे सर्व प्रश्नसंच सखोल अध्ययनातून तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या प्रश्नसंचाचा आपल्या शिवाजी विद्यापीठ परीक्षाबरोबरच MPSC आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो। भूगोलाचा पेपर क्रमांक 5 म्हणजे सागरशास्त्र या पेपरचे एकूण 8 प्रश्नसंच तयार करण्यात आलेले आहेत आणि या सर्व प्रश्नसंचाच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आपण सर्वांनी त्या अवश्य पाहाव्यात। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणता घटक कृषीवर परिणाम करणारा प्राकृतिक घटक नाही? पर्याय अ भूपृष्ठ रचना, पर्याय ब हवामान, पर्याय क जमीन, पर्याय ड भांडवल आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड भांडवल। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शेतीचा आकार लहान असतो? पर्याय अ सखोल, पर्याय ब विस्तृत, पर्याय क व्यापारी, पर्याय ड संमिश्र आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ सखोल। प्रश्न क्रमांक 3, व्हॉन तुनेन यांनी कृषी भूमी विभाजन सिद्धांत कधी किंवा केव्हा मांडला? पर्याय अ 1925, पर्याय ब 1826, पर्याय क 1928, पर्याय ड 1992। योग्य उत्तर आहे पर्याय ब 1826। प्रश्न क्रमांक 4, जमिनीची धूप कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारे जमिनीची मशागत करावी? पर्याय अ सखोल, पर्याय ब प्रवाहाच्या दिशेने, पर्याय क उतारा समांतर, पर्याय ड उताराच्या काटकोनात आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड उताराच्या काटकोनात। प्रश्न क्रमांक 5, कृषी हा मानवाचा कोणत्या स्वरूपाचा व्यवसाय आहे? पर्याय अ औद्योगिक, पर्याय ब सेवा, पर्याय क प्राथमिक, पर्याय ड व्यापार। योग्य उत्तर आहे पर्याय क प्राथमिक। प्रश्न क्रमांक 6, अनिश्चित पावसाच्या प्रदेशात शेती विकासासाठी खालीलपैकी कोणत्या मुख्य घटकाची गरज असते? पर्याय अ यांत्रिकीकरण, पर्याय ब व्यापार, पर्याय क जलसिंचन, पर्याय ड मजूर पुरवठा। योग्य उत्तर आहे पर्याय क जलसिंचन। प्रश्न क्रमांक 7, पावसाचे प्रमाण कमी असणाऱ्या भागात खालीलपैकी कोणत्या प्रकारची शेती केली जाते? पर्याय अ व्यापारी, पर्याय ब संमिश्र, पर्याय क कोरडवाहू, पर्याय ड मळ्याची। योग्य उत्तर आहे पर्याय क कोरडवाहू। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या भूप्रदेशात शेतीचा चांगला विकास होतो? पर्याय अ पर्वतीय, पर्याय ब मैदानी, पर्याय क पठारी, पर्याय ड वाळवंटी। योग्य उत्तर आहे पर्याय ब मैदानी। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या जलसिंचन तंत्रज्ञानामुळे पाण्याचा पर्याप्त वापर होतो? पर्याय अ मुक्त सिंचन, पर्याय ब तुषार सिंचन, पर्याय क ठिबक सिंचन, पर्याय ड पट्टा पद्धती। योग्य उत्तर आहे पर्याय क ठिबक सिंचन। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या तंत्राच्या सहाय्याने पावसाळ्यातील जास्तीचे पाणी साठवून तुटवडा कालावधीमध्ये वापरता येते? पर्याय अ विहीर, पर्याय ब कालवा, पर्याय क बोरवेल, पर्याय ड शेततळे। योग्य उत्तर आहे पर्याय ड शेततळे।
प्रश्न क्रमांक 11. हमखास कृषी उत्पादनासाठी कृत्रिम पद्धतीने शेतीस पाणी पुरवठा करण्यास खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय अ कृषी उत्पादकता, पर्याय ब पीक संयोग, पर्याय क जलसिंचन, पर्याय ड शेतजमिनीचे विभाजन. योग्य उत्तर आहे पर्याय क जलसिंचन. प्रश्न क्रमांक 12. जास्त लोकसंख्या व शेतजमिनीचे प्रमाण कमी असणाऱ्या भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची शेती केली जाते? पर्याय अ विस्तृत धान्य शेती, पर्याय ब मळ्याची शेती, पर्याय क स्थलांतरित शेती, पर्याय ड सखोल शेती. योग्य उत्तर आहे पर्याय ड सखोल शेती. प्रश्न क्रमांक 13. अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ जे.सी. व्हीवर यांनी कृषी प्रादेशिकरणासाठी खालीलपैकी कोणती पद्धती मांडली आहे? पर्याय अ पीक संगती, पर्याय ब पीक केंद्रीकरण, पर्याय क कृषी उत्पादकता, पर्याय ड जमीन मालकी हक्क. योग्य उत्तर आहे पर्याय अ पीक संगती. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या कृषी भूगोलाच्या स्वरूपामध्ये शेतीचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला जातो? पर्याय अ वर्णनात्मक स्वरूप, पर्याय ब प्रादेशिक स्वरूप, पर्याय क वैज्ञानिक स्वरूप, पर्याय ड तुलनात्मक स्वरूप. योग्य उत्तर आहे पर्याय क वैज्ञानिक स्वरूप. प्रश्न क्रमांक 15. एखाद्या क्षेत्रातील वेगवेगळ्या पिकाखालील जमिनीचे क्षेत्र व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा वापरतात? पर्याय अ शेतीचा उगम, पर्याय ब कृषी भूमी उपयोजन, पर्याय क जलसिंचित क्षेत्र, पर्याय ड कृषी उत्पादकता. योग्य उत्तर आहे पर्याय ब कृषी भूमी उपयोजन. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या प्रकारची शेती आर्थिक नफ्याचा उद्देश ठेवून केली जाते? पर्याय अ मळ्याची शेती, पर्याय ब उदरनिर्वाहाची शेती, पर्याय क स्थलांतरित शेती, पर्याय ड जिरायत किंवा कोरडवाहू शेती. योग्य उत्तर आहे पर्याय अ मळ्याची शेती. प्रश्न क्रमांक 17. भूपृष्ठ रचना, हवामान, मृदा हे शेतीवर परिणाम करणारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे घटक आहेत? पर्याय अ प्राकृतिक, पर्याय ब सामाजिक, पर्याय क आर्थिक, पर्याय ड राजकीय. योग्य उत्तर आहे पर्याय अ प्राकृतिक. प्रश्न क्रमांक 18. व्हॉन थुनेंच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणता कृषी विभाग बाजारपेठेच्या सर्वात जवळ असतो? पर्याय अ सखोल शेती विभाग, पर्याय ब पशुपालन शेती, पर्याय क बाजारभिमुख बाग शेती व दूध उत्पादन विभाग, पर्याय ड लाकूड उत्पादक विभाग. योग्य उत्तर आहे पर्याय क बाजारभिमुख बाग शेती व दूध उत्पादक विभाग. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता विभाग व्हॉन थुनेने मांडलेल्या मॉडेलचा दुसरा उत्पादन विभाग आहे? पर्याय अ धान्य विभाग, पर्याय ब पशुधन विभाग, पर्याय क दुग्धोत्पादन विभाग, पर्याय ड लाकूड विभाग. योग्य उत्तर आहे पर्याय ड लाकूड विभाग. प्रश्न क्रमांक 20. शेती क्षेत्राचा कोणत्या आर्थिक क्षेत्रामध्ये समावेश होतो? पर्याय अ प्राथमिक, पर्याय ब द्वितीयक, पर्याय क चतुर्थक, पर्याय ड तृतीय. योग्य उत्तर आहे पर्याय अ प्राथमिक. प्रश्न क्रमांक 21. शेतीचा शोध लागण्यापूर्वी मानवाने कशाच्या आधारे आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते? पर्याय अ शिकार आणि फळे गोळा करणे, पर्याय ब पशुसंवर्धन, पर्याय क मोठ्या प्राण्यांची शिकार, पर्याय ड स्थलांतरित शेती. योग्य उत्तर आहे पर्याय अ शिकार आणि फळे गोळा करणे. प्रश्न क्रमांक 22. व्यापारी शेती करण्याचा खालीलपैकी कोणता मुख्य हेतू असतो? पर्याय अ उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन घेणे, पर्याय ब ग्रामीण जीवन टिकवून ठेवणे, पर्याय क रोजगार निर्मिती करणे, पर्याय ड नफा मिळवणे. योग्य उत्तर आहे पर्याय ड नफा मिळवणे. प्रश्न क्रमांक 23. जगातील शेतकऱ्यांपैकी बहुतेक शेतकरी खालीलपैकी कोणत्या प्रकारची शेती करत आहेत? पर्याय अ व्यावसायिक, पर्याय ब उदरनिर्वाह, पर्याय क ॲग्री बिझनेस, पर्याय
ड. शाश्वत. योग्य उत्तर आहे पर्याय ब. उदरनिर्वाहक. प्रश्न क्रमांक 24. जमिनीची धूप ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची कृषी समस्या आहे? पर्याय अ. नैसर्गिक. पर्याय ब. आर्थिक. पर्याय क. सामाजिक. पर्याय ड. राजकीय. योग्य उत्तर आहे पर्याय अ. नैसर्गिक. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या घटकाच्या अभावामुळे शेती संबंधित कामे मनुष्यबळाच्या सहाय्याने करावी लागतात? पर्याय अ. जलसिंचन. पर्याय ब. खते. पर्याय क. बाजारपेठ. पर्याय ड. कृषी यांत्रिकीकरण. योग्य उत्तर आहे पर्याय ड. कृषी यांत्रिकीकरण. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृषी भूगोलाचा हा पहिला प्रश्नसंच होता. अशाच पद्धतीने कृषी भूगोलाचे एकूण 8 प्रश्नसंच असतील आणि हे सर्व प्रश्नसंच मिळवण्यासाठी ह्या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा. सागरशास्त्र या पेपरच्या 8ही सर प्रश्नसंचाच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्या आपण जरूर पाहाव्यात.